नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। पुणे जिल्ह्यातील मावळ येथील वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण, आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडला आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे आणि विशेष म्हणजे ती महिला गर्भवती असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या महिलेचा आशाराणी पवन भोसले असं या विवाहित महिलेचे नाव असून 2019 साली या विवाहितेचे लग्न झाले होते। त्यांना 3 वर्षाची एक लहान मुलगी आहे। पोलिसांमध्ये आकस्मिक मयत असं या ठिकाणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी पती पवन भोसले याला अटकही केलेली आहे। दिनांक 3 मे रोजी हा प्रकार घडला असून या विवाहितेचे सासरे आणि सासू सध्या या गावातून गायब झालेले आहेत। या ठिकाणी आता पुन्हा एकदा पोलिसांनी आकस्मिक मयत असं या ठिकाणी तक्रार दाखल करून घेतली असून काल संध्याकाळी दिनांक 3 मे रोजी संध्याकाळी पती पवन भोसले याला अटक केली आहे। खरं तर वैष्णवी हगवणे हे प्रकरण पुण्यामध्ये सध्या गाजत असताना पुन्हा एकदा अशा प्रकारेच हुंडाबळी गेला की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण 2019 साली आशाराणी भोसले यांचा विवाह पवन भोसले यांच्या बरोबर झाला होता। त्यावेळेपासूनच 4 चाकी गाडी घेण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी या ठिकाणी आशाराणी भोसले यांना सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात होता। यातच आता आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली की हत्या केली हाही आता पोलिसांच्या तपासाचा पुढे राहिलेला विषय आहे। यामध्ये आता याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून पवन भोसले याला अटक केली आहे। तर आशाराणी यांचे सासू आणि सासरे घटनास्थळावरून या ठिकाणी फरार झालेले आहेत। याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत येतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।